जय श्रीराम सगळ्यांना. मी खूप खुश आहे कारण की फायनली मी मॅमकडे मेकअप शिकणार. कोणची मॅम आहे मी तुम्हाला ते नक्की दाखवणार, मी सांगणार नाही तुम्हाला. 40 दिवसाचा कोर्स आहे आणि तो पुण्याला आहे. गेस पण करू शकता तुम्ही, मला कमेंटमध्ये पण सांगू शकता. ही आमची खूप मेस्सीवाली रूम आहे, खूप मेस आहे या रूममध्ये, कारण की आम्ही जस्ट आम्ही इथे माता का राहायला आलो आहे, तर थोडंसं ॲडजस्ट होऊन जाऊ शकतं सगळ्यांसोबत. आणि आज आमचा पहिला दिवस होता, तर रेड डे होता आमच्या सगळ्यांचा. तर सगळेजणांनी खूप छान छान रेड ड्रेसेस घातलेले होते. आम्ही खूप सारे फोटोज व्हिडिओज खूप सारे काढलेले आहेत, इंस्टाग्रामवर पण टाकलेले आहे. तुम्ही इंस्टाग्रामवर पण जाऊन बघू शकता. खूप मजा आलेली होती. पण आम्ही थोडंसं लेट होऊन गेलो होतो, ती एवढी सारी गर्दी होऊन गेलेली होती. आम्हाला पहिली लाईन नाही भेटली. खूप दुःखाची गोष्ट आहे ही. पहिली लाईन का बरं, त्यांना समोरून बघायची इच्छा ही सगळ्यांची असते, म्हणून खूप लवकर सगळेजण आले. आम्ही थोडंसं लेट होऊन गेलो होतो. आम्ही जवळून थोडंसं लेट होऊन गेलो होतो. बापरे, आम्ही दूर असतो तर किती झालं असतं. या फोटोवरून तुम्हाला माहीत पडलंच असेल मी कोणाची गोष्ट करून राहिली आहे. या नावावरून पण तुम्हाला माहीत पडलं असेल की मी कोणाची गोष्ट करून राहिलेली आहे. फेमस मेकअप आर्टिस्ट प्रतीक्षा थोरात मॅम. फायनली मी त्यांना आज भेटणार आहे. खूप खुश आहे मी त्यांच्याशी भेटून. मी त्यांना मी तुम्हाला ही सांगते की मी ती गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. की मी त्यांच्या फेस टू फेस बघितलं ना, किती भारी आणि त्यांनी किती सॉफ्ट हार्ट आहे त्यांचं. बिलकुल नाही, लोक म्हणतात ना की त्यांना ॲटिट्यूड आहे, ते डाऊन टू अर्थ नाही आहे. त्यांनी एवढे छान आहे, सगळ्यांशी एवढे मिळले. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघूच शकता. एवढे छान आहे की खरंच सांगते, असं वाटत होतं की त्यांनी वाटत असून ते मॅम तर आहे, पण असं बहिणीसारखं फिलिंग, मॅमसारखं पण फिलिंग त्याच्यासोबत खूपच यायचं. खूप आम्हाला समजून घेतलेलं आहे त्यांनी. आम्ही पण ट्राय करणार त्यांना पण समजून घेण्याचं. खूप भारी मजा आली त्यांच्यासोबत. हा पहिला दिवस जाण्याचा. असं वाटत होतं आम्ही त्यांना बघत राहावं, ते आमच्यासमोर बसून राहावं, बस एवढंच, अजून काहीच नाही. एवढी सुंदर दिसत होती मॅम, बापरे. काय बोलायचं त्यांच्यासोबत हे पण नव्हतं समजत आमच्या सगळ्यांना. आम्ही नुसते सगळेजण मॅमला बघत होतो. मॅमची जे कोणाकोणाची ड्रीम असते, आणि त्यांचा आज फायनली बड्डे पण होता. किती लकी आहे ना ही बॅच की त्यांचा बड्डे पण आम्हाला मिळाला आणि मॅमने आमच्यासोबत सेलिब्रेट केला त्यांचा बड्डे. आणि मॅमने बोलले होते की आम्ही नुसतं बॅचसोबत सेलिब्रेट करणार म्हणून बर्थडे. मग आणि शेवटचा टाईम आला होता, मग मॅमने आम्हाला दिली ती डेअरी मिल्क चॉकलेट त्यांच्या बर्थडेसाठी. खूप सुंदर आणि छान आहे ही मॅम. तुम्हाला पण जायचं असेल ना याच्याकडे, तुम्ही नक्की जा. खूप सॉफ्ट हार्ट आहे. तुम्हाला हर एक गोष्ट ती माहिती आहे का एक्सप्लेन करून सांगेन. नंतर शेवटमध्ये आला आहे फोटो सेशन. मग आम्ही सगळ्यांनी फोटो काढले, बुमरँग काढले. खूप मजा आली त्यांच्यासोबत. मग शेवटमध्ये आम्ही सगळेजण गेलो आमच्या घरी. खूप मजा आली. तुम्हाला 40 दिवसाचं काय काय मी शिकली, काय काय नाही, जे त्रास झाला मी शिकून, मी सगळंच काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार. तुम्ही नक्की माझा दुसरा पण व्हिडिओ भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.